नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. या निवडणुकीत अजित पवारांचा विषय कायमचा संपुष्टात. शरद पवारांच्या वॉर्निंगनंतर राज्यात मोठी खळबळ. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान याच निवडणुकीत अजित पवारांचा विषय संपवेल असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करून टाकलं. अजित पवारांचं लक्ष सरकारमध्ये असताना पवारांनी मात्र बारामतीमध्येच अजित पवारांचा कार्यक्रम करून राज्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत पवारांनी फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांनी पक्ष व चिन्ह पवारांकडून हिसकावल्यानंतर पवार संपूर्ण अजित पवार गटाला काय उत्तर देणार याकडेच उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत पवारांनी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल तसेच अजित पवारांनी केलेल्या त्यांच्यावर टीकेवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण पवार मात्र राजकारणातला खडाखडा त्यांना माहिती आहे. कुठं कोणाला कशी उत्तर द्यायची यात तर पवारांचं आयुष्य गेलं आहे. त्यामुळे पत्रकारांनी पवारांना पक्षचिन्ह गेल्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर मात्र पवारांनी मौन सोडलं. त्यांनी म्हटलं की पक्षचिन्ह यापेक्षा वैयक्तिक कर्तृत्वाला जनता जास्त महत्त्व देते. येणाऱ्या निवडणुकीत ते सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल असं बोलून पवारांनी 2 शब्दात विषय संपून टाकला. यावरूनच हे दिसतंय की बंडखोरी केल्यानंतर पवारांनी आधी येवला, त्यानंतर आंबेगाव, वळसे पाटलांचं आणि त्यानंतर अजित पवारांच्या मतदारसंघात तळ ठोकून आपल्या उमेदवारांचा विजयाचा हिस्सा पवारांनी आधीच मजबूत करून ठेवला आहे. आणि आता पवार मात्र निवडणुकीचीच वाट बघत आहे. त्यामुळेच अजित पवार गटातल्या आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार पराभूत करतीलच अशी राज्याच्या राजकारणात खळबळ वेगाने वाहत आहे. तर मित्रांनो, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पवारांनी जे 2 शब्दात उत्तर दिलं, यावरून तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार, छगन भुजबळ व त्यांचे अन्य साथीदार त्यांचा पराभव शरद पवार करण्यात यशस्वी होतील की नाही, यावर तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.